नाही तर कावळा आणि कोकिळा. कावळा बघितलंय का? कावळे आहेत का आपल्या गावात? कावळे आहेत? अय पूर्व बोलत चला रे जरा. काय तुम्हाला काय टेन्शन बिशन आहे काय? हा, हसत जा ना जरा, हसत जा. चमक उठत नाही, लक्षात आलं ना? हार्ट अटॅक येऊ नये असं वाटत असेल तर हसत चला. मी काय बोलतो, कावळे आहेत आपल्या गावात? आहेत का? कावळ्याचा रंग कसा आहे? पांढरा. बरोबर आहे का नाही? कावळा हा रंगाने काळा असतो, पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, जसा वरून काळा असतो तसा आतून बी काळाच असतो. मी कावळ्याबद्दल बोलतो, हा लक्षात ठेवा, कावळ्याबद्दल बोलतो. तर कावळ्याचं काहीच चांगलं नाही महाराज, काहीच चांगलं नाही. इथले कावळे सोडून द्या, आमच्या तिकडले कावळे घेतो मी आता, आहे का नाही? लांबचे घेतले म्हणजे बरं राहते. कावळ्याला बरं एक मला सांगा, आई ताई माई अक्का फ्रेश बसा, काय नाही, मी तुमच्या अगदी भावासारखा लेकरासारखा आहे, अगदी आपल्याला सात्विक चिंतन करायचं आहे. कावळ्याला किती डोळे आहेत बरं? पाया पडू तुमच्या. कावळ्याला किती डोळे आहेत? 2. वा रे वा, जमलं कडे आता. तुम्ही म्हणाल आम्ही बघितलं ना जवळ धरून तर कळलं कसं काय आम्हाला. कावळ्याला डोळे 2 नाही, कावळ्याला डोळा 1 आहे. मी माझ्या पद्धतीचं सांगत नाही, ज्ञानोबा म्हणतात, वायसा एकची बुबुळे डोळा चाळीता अपाडे. वायसा म्हणजे कावळ्याला एकच डोळा आहे, पण तो एवढ्या वेगाने कावळा डोळा फिरवतो, एवढ्या वेगाने बुबुळ फिरवतं की बघणाऱ्याला असं वाटतं की दीपकराव की 2 डोळे आहेत. चला पुढे, मला कावळ्याकडे जायचं नाहीये. कावळ्याचा रंग काळा आहे. बरं, कावळ्याचं चांगलं काय आहे? कावळ्याची नजर चांगली आहे का? कावळ्याची नजर चांगली आहे का? नाही. कावळ्याची नजर कुठं असते? नेहमी ज्याचं ऊन दिसल, ज्याचं काहीतरी कमी जास्त दिसल, तिथेच मात्र कावळ्याची नजर राहते. जसं ढोराच्या जखमेवरती कावळ्याची नजर राहते. लक्षात येते ना? जिथं जखम झाली, एखाद्याला तकलीफ झाली, एखाद्याला गरिबी आली, एखाद्याच्या मुलीचं वाईट झालं, एखाद्या माणसाचं काय नुकसान झाली, बरोबर त्याच्यावर नजर ठेवतं, त्याला म्हणायचे कावळा. मी झाडावरच्या कावळ्याकडे चाललो, हां, तुम्ही इकडे तिकडे पळू नका. ज्याचं उन्हीवर लक्ष, त्याला काय म्हणायचंय? कावळा. अजून एक गोष्ट सांगतो मी, कावळ्याचा रंग चांगला नाही. नीट लक्ष करा, कावळ्याचा रंग चांगला नाही, कावळ्याचं बघणं चांगलं नाही. माफी मागून एक गोष्ट बोलू, अरे आपल्या घराकडे जर एखाद्याने बघितल्यानंतर जर आपल्याला जर वाईट वाटत असेल तर शहाण्या माणसाने दुसऱ्याच्या घराकडे सुद्धा वाईट नजरेने बघू नये. विठ्ठला कावळ्याबद्दल बोलतो मी. कावळ्याचा बोलत चला रे बाबा, कावळ्याचा रंग चांगला नाही, कावळ्याचं बघलं चांगलं नाही. कावळ्याचं खाणं चांगलं आहे का? हां, कावळा काय तूप खातो का? कावळा काय काजू बदाम खातो का? मग तुम्हाला माहिती आहे कावळा काय खातो ते? कावळ्याचं खाणं चांगलं नाही, कावळ्याचा रंग चांगला नाही, कावळ्याचं बघणं चांगलं नाही. मग ज्याचं खाणं चांगलं नाही त्याचे विचार तरी चांगले असतील का? नाही, कावळ्याचे विचार चांगले नाही. चला पुढे. बरं, कावळा काय असा फार छान बोलतो का? असा एकदम छान बोलतो का? लागला नवीन रिकाम्या जागा तुम्हीच भरा. पोपटाच्या बाबतीत जर विचार केला तर पोपट चांगला बोलतो. हे इतिहासामध्ये नाही, सगळीकडे लिहिलेले, पोपट हा चांगला बोलतो. पण कावळा तसा चांगला बोलतो का? नाही. बरं जाऊ द्या, आता कुठपर्यंत आलं? कावळ्याचा रंग चांगला नाही, कावळ्याचं बघणं चांगलं नाही, कावळ्याचं खाणं चांगलं नाही, कावळ्याचे विचार चांगले नाही, कावळ्याचे नजर चांगली नाही, कावळ्याचा रंग चांगला नाही, कावळ्याचं बघणं चांगलं नाही, कावळ्याचं खाणं चांगलं नाही, कावळ्याचे विचार चांगले नाही, आणि कावळ्याचं बोलणं चांगलं नाही. कावळ्याचं बोलणं चांगलं नाही. ज्या कावळ्याचं काहीच चांगलं नाही तो कावळा एकाच फांदीवर बसला आणि त्याच्यासारखं काळी दिसणारी कोकिळाही त्याच्या शेजारी बसली. बरोबर आहे का नाही? दोन्ही एका जागेत बसले. मग मला सांगा, कावळाही काळा आणि कोकिळाही काळी, मग कोकिळाही काळी आहे, कावळाही काळा आहे, म्हणून दोन्ही सारखेच आहेत का? हो, काक कृष्णो पिक कृष्णो. हो, कावळाही काळाच आहे, कोकिळाही काळीच आहे, रंगावर जाता कामा नये, पण दोघांमध्ये फरक आहे महाराज. कावळा कावळाच आहे आणि कोकिळा कोकिळाच आहे, त्यामध्ये बदल करता येत नाही. म्हणून दिसायला जरी सारखे असले तरी वर्म मात्र, त्यातले गुण मात्र हे वेगळे असतात. लक्षात ठेवा. विठाला वस्तू जरी 2 एका ठिकाणी असल्या तरी किंमत मात्र वेगळी होते. आता ऐका, या पृथ्वीच्या पोटामध्ये महाराज रत्न कुठे मिळतात? रत्न कुठे, हिरा कुठे मिळतो? पृथ्वीच्या पोटामध्येच मिळतो. आणि गारा कुठे मिळतात?
पृथ्वीच्या पोटामध्येच मिळतात. गाराही पृथ्वीमधून निघतात आणि रत्न हिरे सुद्धा कुठून मिळतात? पृथ्वीमधून मिळतात. म्हणून घाराची आणि हिऱ्याची एकच किंमत करून जमेल का सांगा? पृथ्वीची पोटी हिरा गारगोटी, पृथ्वीची पोटी हिरा गारगोटी, दोहीसी संसाटी म्हणून दोहीसी संसाटी सुज्ञ मंडळी हात कळाला तुम्हाला. हिरा कुठून निघतो? जमिनीमधून. गारा कुठून निघतात? जमिनीमधून. मग हिऱ्याची आणि गाराची किंमत एक करून चालेल का? नाही चालत. तुम्हाला सांगतो मी. संतांचे विचार आहे ना बरं का साखरेकर बाबा, संतांचे विचार, संतांचे वाक्य, संतांची रचना एवढे गोड आहे महाराज, अगदी निर्भीड आहे, अगदी सत्य आहे. काळ्या दगडावरची पांढरी रेष. विठाला विचार अगदी निर्भीड, संतांचे विचार अगदी स्वच्छ. संत अगदी राजहंसासारखं पाण्याला पाणीच म्हणणार आणि दुधाला दूधच म्हणणार महाराज. एकदम आरशासारखं स्वच्छ महाराज संतांचे विचार. आरसा कधीच खोटं बोलत नाही. आरसा खोटं बोलतो का? होय, आरसा खोटं बोलतो का? नाही. जे आहे ते दाखवतो, त्याचं नाव आरसा. आरशाचे दोन गुण चांगले आहेत. एक चांगला गुण आहे, आरसा जे आहे तेच दाखवतो. आणि दुसरा आरशाचा वाईट गुण आहे, ते म्हणजे तोंडावर खरं बोलतो. विठाला आणि लोकांना खरं बोलणारी माणसं आवडत नाही. हां, खोटं का बोलेना, पण फक्त गोड बोलली पाहिजे. लक्षात आलं ना? आणि अजून एक गोष्ट सांगतो. आई ओ झोपले काय? भर दिवसा दरोडा टाक.